पावभाजी बनवायला इथं मी सगळ्या भाज्या शिजवून घेतल्यात. कढईमध्ये बटर आणि तेल मिक्स करून त्याच्यात कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट भाजून घेणार आहे. सगळ्या भाज्या आपण मॅश करून घेऊयात. सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. आता मला इथे खूप घाई आहे त्याच्यामुळे मी सगळ्या भाज्या एकत्र शिजवून घेतलं. मसाला पण भाजला जातोय. थोड्या वेळाने त्याच्यात पावभाजी मसाला आणि मीठ ॲड करूयात. इथं आपला छान मसाला भाजून झाला. त्यात आता ॲड करूया पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर आणि वरून टाकायला कोथिंबीर चिरून ठेवली. सगळं आता त्यात घालून घेऊयात. पावभाजी मसाला आत्ता थोडा घालणार आहे मी आणि त्यात त्या भाज्या घालून झाल्यावरती नंतर वरून थोडा टाकणार आहे, म्हणजे त्याने टेस्ट छान येईल. इथं आपला मसाला छान भाजून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेल्या भाज्या ॲड करूयात. ही एकदम सोपी पद्धत आहे पावभाजी बनवायची. झटपट लगेच पावभाजी तयार होते, जास्त वेळ पण नाही लागत. मॅश केलेल्या भाज्या याच्यात टाकून घेऊयात. भाज्या टाकून घेतल्यात. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात. आता हे भाज्या आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. याच्यात जो मगाशी शिल्लक ठेवलेला तो पावभाजी मसाला वरण घालून घेऊयात आणि गरजेनुसार पाणी ॲड करूयात. आपल्याला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार. हे भाज्यांचंच कुकरचं पाणी मी घालते त्याच्यात. परत एकदा मिक्स करूयात आणि एक उकळी काढूयात आणि थोडी वरून कोथिंबीर. आपली पावभाजी तयार आहे.